कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना चॅलेंज देणाऱ्या बुलढाण्यातल्या मंगरुळ नवघरे शाळेची यशोगाथा तुम्ही झी24 वर पाहिली आणि या बातमीचा राज्याच्या शिक्षण विभागात मोठा इम्पॅक्ट झालाय। खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेच्या शिक्षकांना आणि चिमुकल्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांचं कौतुक केलंय। पाहूयात झी24 बातमीचा हा मोठा परिणाम नेमका कसा झालाय। रशिया, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, पेरू। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातल्या एका छोट्याशा गावाची शाळा आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे। झी24 मंगरुळ नवघरे शाळेचा मराठी बाणा जगासमोर मांडला आणि त्याची दखल थेट मंत्रालयात घेतली गेली। भिंतीवरचं चित्र कसलं आहे? केवळ फोन करून मंत्र्यांनी औपचारिकता पाळली नाही तर त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवादही साधला। I'm 6 years old. I'm studying in first standard. After my second Marathi Primary School, Mangalore Navagare. Sadhav sir is my class teacher. There are 4 classes in my school. My school is very beautiful. I like my school very much. Thank you. कॉन्व्हेंटला टक्कर देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या चिमुकल्यांचा आत्मविश्वास पाहून मंत्री महोदय थक्क झाले। लोकसहभागातून 7 लाखांचा निधी जमा करून शाळेचा कायापालट करणाऱ्या ग्रामस्थांचंही मंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं। शेतकरी सर्वसामान्य लोक हे शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत म्हणून आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे सर। नाही, तुमचं मी विशेष अभिनंदन करतो। तुमच्या संपूर्ण टीमने, सर्व ग्रामस्थांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या जिल्हा परिषद शाळेचं नाव लौकिक मोठा केला आहे आणि तुम्ही सर्व टीमने अतिशय कष्टपूर्वक आपली शाळा विद्यार्थ्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन देत आहे। राज्यात एकीकडे मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त होते आहे, अशातच मंगरुळ नवघरे शाळेने दिलेली ही संजीवनी आता राज्यासाठी रोल मॉडेल ठरते। झी24 बातमीनंतर या जिद्दी शिक्षकांच्या कष्टाला आज राज्याच्या सर्वोच्च पातळीवर मानाची पावती मिळाली आहे। झी मीडियाचे मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण झी मीडियामुळं आमच्या शाळेचं नाव हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं आणि त्यामुळं आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची शाबासकीची थाप आम्हाला मिळाली। त्यामुळं आमच्या गावकऱ्यांचं, शाळा समितीचं, त्या ठिकाणी अधिकारी वर्गांचं मनोबल त्या ठिकाणी उंचावलं। बातमी चांगली वाटली। झी24 दिल्याबद्दल चांगल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा फोन केले आम्हाला, इथे शाळेच्या शिक्षणाधिकाऱ्याचा पण फोन आला आम्हाला, त्याने पण केलं, कौतुक केलं। जिल्हा परिषदेच्या या मराठी शाळा टिकवण्यासाठी या गावानं आणि या आपल्या शिक्षकांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते विद्यार्थ्याच्या कॉन्फिडन्समध्ये दिसून येतं। असाच प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। गावगावच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सर, मी मयूर निकम, झी मीडिया, मंगरुळ नवघरे, बुलढाणा।